लोकसभेतून राजकारणात एंट्री शरद पवारांकरता किंबहुना काकांकरता सोडलेली खासदारकी आणि राजकारणाला किंबहुना आपल्या राजकीय प्रवासाला मिळालेली कलाटणी असं खरं तर अजित पवार यांचं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे। अजित पवारांसह या ठिकाणी विमानात असलेल्या 4ही जणांचा जागीच मृत्यू झाला आणि त्यानंतर महाराष्ट्र मात्र खऱ्या अर्थानं हळहळलेला आहे। पवार कुटुंबात शेतकरी कामगार पक्षाचा एक वारसा होता, जो वारसा अजित पवार यांनी सुरुवातीपासूनच राज्याच्या राजकारणात जेव्हापासून एंट्री घेतली लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान तेव्हापासूनच तो जपला। इतकंच नाही तर सहकार क्षेत्र सुद्धा तितकंच वाढवण्याकडे त्यांचा कल होता। 1991 मध्ये खरं तर बारामतीत अजित पवार थेट लोकसभेत निवडून गेले। याच लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या बारामती विधानसभा मतदारसंघात कधी काळी अजित पवार यांचे वडील अनंतराव पवार यांनी शरद पवार यांचा प्रचार केलेला होता। प्रत्येक वेळी दादांना भेटलं की त्यांचा एक वेगळा गुण समोर यायचा। स्पष्ट वक्ता, धाडशी नेता, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्याला नाव घेऊन हाक मारणारा नेता, अशा पद्धतीचा स्पष्ट वक्तेपणा, धाडशी नेता। अचानक आज खूप खूप वाईट बातमी ही महाराष्ट्रासाठी, आमच्यासाठी, त्यांच्या परिवारासाठी ही बातमी आहे। मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ताकद, महाराष्ट्राला या दुःखातून सावरण्याची ताकद, बळ मिळो। ज्यावेळेस ही घटना आम्ही ऐकली अजून विश्वास होत नाही की अशी घटना घडलेली आहे। महाराष्ट्रामधला एक उंच, कर्तव्यदक्ष, रोखठोक असणारी व्यक्तिमत्व कालच दुपारी 12 वाजेला ज्यांच्याबरोबर कॅबिनेटमध्ये अनेक विषयांसंदर्भात चर्चा घेतली, अजून देखील मनाला विश्वास होत नाही की दुर्दैवी घटना घडली। आजचा दिवस अत्यंत दुःखी आणि नुकसानदायक दिवस आहे। माझा खूप मोठा आधार आज हरपला। 1990 वडील गेले आणि आज माझा राजकीय गॉडफादर दुर्घटनेने खूप मोठं संकट आमच्यावर आलेलं आहे, सर्व राष्ट्रवादी कुटुंबावर, संपूर्ण महाराष्ट्रावर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।